दररोज काढण्यासाठी छोट्या छोट्या सुंदर सुंदर रांगोळी शोधतायत? चला तर मग आज मी तुमच्यासाठी घेऊन आले अगदी छोट्या आणि पटकन होणाऱ्या 5 रांगोळ्या. नमस्कार सर्वांना, राही रंगोळी चॅनलवर सर्वांचे खूप खूप स्वागत. तर वेळ न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या भागाला. तर पहिली रांगोळी आहे आपली अगदी छोट्याशा जागेत पटकन होणारी. तर ही रांगोळी तुम्ही मंदिरासमोर किंवा तुळशीसमोर काढू शकता. तर प्रथमतः आपण व्हाईट कलरच्या रांगोळीने 2 समांतर रेषा मारून घेतल्या आणि बरोबर त्या वरच्या रेषेच्या टोकाला जोडून एक क्रॉस असा एस टाईप असा शेप तयार करून घ्यायचा आहे. दोन्ही बाजूला बरोबर मध्ये समांतर अंतरावर सेम अशा क्रॉस एस काढून घेतले आणि जी मध्ये रिकामी जागा आहे तिथे एक डॉट देऊन वरती एक छोटंसं फूल बनवून घेतले आणि अगदीच खाली रिकामी जागा दिसते तिथे सुद्धा आपण छोटी छोटी व्हाईट कलरचे डॉट देऊन बोटाने थोडेसे प्रेस करून घेतले. तर बघा आपला हा फायनल लुक तयार झाला. बघूया 2 नंबरची रांगोळी. ही सुद्धा अगदी छोटीशी छोट्या जागेतील कमी वेळेत होणारी आहे. तर प्रथमतः आपण एक व्हाईट कलरच्या रांगोळीने क्रॉस अशी रेषा मारून घेतल्या आणि बरोबर मधून सुद्धा एक रेषा मारली आणि या रेषा आपल्याला एक त्रिकोणाच्या शेपमध्ये जोडून घ्यायच्या आहेत. अगदीच रेषेच्या टोकेला नाही तर बरोबर मध्ये असे आपल्याला एक छोटे छोटे त्रिकोण बनवून घ्यायचे आहेत आणि बाजूच्या तिन्ही रेषांवरती आपण एक एक व्हाईट कलरचा डॉट देऊन झाकणाने थोडासा तो प्रेस करून घेतला आणि काडीच्या साहाय्याने केंद्रवर्तुळ असे राऊंड शेपमध्ये फिरवून घेतले आणि त्रिकोणाच्या तिन्ही टोकांवरती सुद्धा एक एक व्हाईट कलरचा डॉट देऊन त्यावरती आपण छोटे छोटे असे फ्लावर्स बनवून घेणार आहोत आणि फ्लावर्समध्ये सुद्धा लाईट असा येलो कलर स्प्रेड करून घेतला आणि फुलांच्या मधोमध आपण एक एक ऑरेंज कलरचा डॉट देऊन घेतला आणि केंद्रवर्तुळाच्या बाजूला सुद्धा आपण एक एक रेषा मारून तिथे आपण एक कळीचा शेप तयार करून घेणार आहोत. कळीमध्ये सुद्धा ऑरेंज कलर थोडा थोडा टाकून घेतला आणि मध्ये रिकामी जागा आहे तिथे सुद्धा एक एक व्हाईट कलरने अशी पाने काढून व्हाईट कलरच थोडासा स्प्रेड करून घेतलेला आहे. तर बघू शकता आपल्या रांगोळीचा सुंदर असा लुक तयार झालेला आहे. आवडली असेल तर एकदा नक्कीच ट्राय करा. आता बनवणार आहोत 3 नंबरची रांगोळी. तर प्रथमतः आपण 4 डॉट काढून घेणार आहोत आणि ते 4ही डॉट क्रॉस असे जॉईंट करून घेतले आणि बरोबर मध्ये एक प्लसचं असं चिन्ह काढून घेणार आहोत. तर बघू शकता आपण हे प्लस चिन्हाच्या रेषा थोड्या थोड्या मोठ्या करून घेतलेल्या आहेत आणि क्रॉसच्या चिन्हांच्या 4ही टोकांना आपण एक एक व्हाईट कलरचा डॉट देऊन घेणार आहोत. थोडेसे ते प्रेस करून त्यामध्ये आपण एक फुलाचा आकार तयार करून घेणार आहोत. अगदीच काडीच्या मदतीने छोटी छोटी अशी फुले बनवून घेतली आणि फुलांमध्ये ब्ल्यू कलर थोडासा टाकून घेतलेला आहे. तर काडीने बरोबर त्यांना पाकळ्याचा शेप तयार करून घ्यायचा आणि मध्ये एक एक ऑरेंज कलरचा छोटासा डॉट दिलेला आहे. तर सुंदर अशी फुलं तयार झालेत आणि मधल्या ज्या रेषा आहेत त्यावरती सुद्धा आपण व्हाईट कलरने छोटी छोटी अशी पाने काढून घेणार आहोत. आणि त्या रेषांच्या वरती एक आडवी रेषा मारून वरती एक तुऱ्याचा शेप तयार करून घेतला आणि वर एक रेड कलरचा डॉट देणार आहोत.
रेड आणि येलो असे कॉम्बिनेशन डॉट देऊन त्याच्यावरती एक एक पाने अशी काढून घेतली व्हाईट कलरच्या रांगोळीने. तर अगदीच तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कलर कॉम्बिनेशन करू शकता. आणि व्हाईट कलरने सुद्धा काढली तरी सुंदर असा लूक तयार होतो. आता बघूया 4 नंबरची रांगोळी. तर ही रांगोळी एक छोटीशी दिव्याची रांगोळी काढलेली आहे. तर ही तुम्ही देवघरासमोर किंवा तुळशीसमोरही काढली तरी सुंदर अशी दिसते. तर प्रथमतः आपण असं एक अर्धवर्तुळ काढून घेतले आणि वरच्या बाजूला बरोबर एक राऊंड असा शेप करून ते जॉईन करून दिव्याचा शेप तयार करून वरती एक वात काढून घेतली आणि दिव्याच्या खालच्या बाजूला पण छोट्या छोट्या अशा रेषा मारून घेणार आहोत. तर बघू शकता आपण पूर्ण अशा आडव्या उभ्या आपण दोन्ही बाजूनी रेषा मारून घेतल्यात आणि दिव्याची जी वात आहे त्यामध्ये आपण लाईट असा येलो कलर आणि बरोबर मध्ये रेड कलर टाकून घेतला, जसे की दिवा लावलेला आहे. आणि दिव्याच्या वरच्या बाजूला सुद्धा येलो आणि रेड असंच कॉम्बिनेशन करून घेणार आहोत. तर बघू शकता अतिशय सुंदर आणि पटकन होणारी ही दिव्याची छोटीशी रांगोळी आहे. अगदीच तुम्ही दिवाळीसाठी किंवा डेली यूजसाठी ही रांगोळी काढू शकता. आणि वरती दिवा लावला आहे आणि प्रकाश पडला आहे असे आपण बाजूने लाईट असा येलो कलर थोडासा टाकून घेणार आहोत. दिव्याच्या दोन्ही बाजूने आपण छोटी छोटी अशी 2 पाने काढून घेतली आणि खाली दिव्याला जसे की एक स्टँड आहे तसा काढून घेणार आहोत. पानांमध्ये सुद्धा लाईट असा पोपटी कलर भरून घेतला. तर बघू शकता आपण खालच्या बाजूला सुद्धा कलर भरून आपला हा फायनल लूक तयार झाला. आता बोलणार आहोत शेवटची आणि 5 नंबरची रांगोळी. तर उद्या मंगळवार आहे गणपती बाप्पाचा, त्यानिमित्त एक छोटीशी बाप्पाची रांगोळी काढलेली आहे. तर प्रथमतः आपण श्री हे अक्षर काढून घेतले आणि खालच्या बाजूने एक बाप्पाचा सोंडेचा आकार तयार केला आणि बाजूलाच एक व्हाईट कलरचे जास्वंदीचे फूलसुद्धा काढून घेणार आहोत. बोटाच्या साहाय्याने बरोबर एक फुलाचा शेप तयार करून काडीने ते आतमधल्या बाजूला ओढून त्यामध्ये लाईट असा ऑरेंज कलर टाकून एक तुरा काढून घेतलेला आहे. अगदीच पटकन आणि सोपी दिसायलाही सुंदर अशी आपली श्री गणेशाची रांगोळी आहे. तुम्हाला आवडली असेल तर एकदा नक्कीच काढून बघा. राही रंगोली चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. अशा छोट्या छोट्या आणि सुंदर रांगोळी बघण्यासाठी आपल्या चॅनलला व्हिजिट करत राहा. आणि आजच्या रांगोळ्या कशा वाटल्या एक कमेंट करून नक्कीच सांगा. तुमच्या कमेंटचे नक्कीच स्वागत असेल. तर बघू शकता आपण हे जास्वंदीचे फुले काढून त्यावरती एक छोटीशी फांदीसुद्धा काढून घेतली. फांदीवरती पाने आणि कळ्या असा लूक तयार केलेला आहे. तर अगदीच कमी वेळेत कमी जागेत होणारी सुंदर अशी श्री गणेशाची ही रांगोळी आपली तयार झालेली आहे. तर आवडली असेल तर एकदा तुमच्या घरासमोर किंवा मंदिरासमोर नक्कीच काढा. आजचा संपूर्ण भाग बघितल्याबद्दल सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद. भेटूया अशाच नवनवीन छोट्या छोट्या सुंदर रांगोळीमध्ये पुढच्या भागात. तोपर्यंत बाय बाय. धन्यवाद.